ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोयना धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे। या धरणातून 1,14,000 क्युसेकनं पाण्याची सध्या विसर्ग सुरू आहे। सध्या कोयना धरणात 92.38 टीएमसी पाणीसाठा आहे आणि 56,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण 99% भरले, तर बीडसह माजलगाव शहराच्या नागरिकांची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरणही 67% भरले। त्यामुळे बीड आणि माजलगावचा पाणी प्रश्न मार्गी लागलाय। मागच्या 2 महिन्यापासून सतत होणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील पाण्याचे प्रकल्प ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळतात। बुलढाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 वक्र दरवाजे मध्यरात्री 30 सेंटीमीटर्सनी उघडण्यात आले आहेत। इथल्या नदीपात्रात 22,550 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो। बुलढाण्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पावसामुळे पांगरी गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्याचा एक प्रयत्न बाईकस्वार करत होता। पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे त्याच्या हातातून बाईक निसटली आणि ती वाहून गेली। बाईकस्वार मात्र सुदैवाने बचावला। बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। इथलं शेकापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं नदीचं पाणी वरुड गावात शिरलंय। वरुड गावातील घरात आणि दुकानात पाणी शिरलेलं आहे। मुसळधार पावसामुळे धाड परिसरातील सर्व तलाव भरले असून त्यांच्या सांडव्यावरून पाणी वाहतं। बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करडी नदीला पूर आलाय। करडी नदीला पूर आल्यानं विदर्भाचा मराठवाड्याशी संपर्क तुटलाय। बुलढाण्यातून मराठवाड्यात जाण्यासाठी असलेला मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, तर जालना औरंगाबादला जाणारा मार्गही बंद झालाय। जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं इतरही मार्ग बंद झाले। नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणातील पाणीसाठा वाढलाय। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 80% भरलंय। दारणा, भावली, नागासाक्या, माणिकपुंज या धरणातील जलसाठाही वाढलाय। गेल्या 8 दिवसात गंगापूर धरणात साधारण 30% पाणीसाठा वाढलाय। भिवंडीत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले। पावसाचा जोर कायम राहिल्यास कांबरी नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडी-वाडा मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्रही पाहायला मिळतं। जळगावच्या जामनेर तालुक्यातील भराडी आणि सवतखेडच्या ग्रामस्थांना रस्ता नसल्यामुळे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। या दोन्ही गावातील नागरिकांना शेतीच्या कामासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून वाट काढावी लागते। सध्याच्या मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील वाघूर नदीला पूर आलाय। या पुरात भराडी आणि सवतखेड गावांचा संपर्क तुटला। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते आहे। राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे। या नद्यांचं पाणी बाजारपेठेत शिरल्याचं दिसून आलं। पावसानं काही काळ विश्रांती घेतल्यानंतर बाजारपेठेतल्या पाण्याची पातळी कमी झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। हिंगोली जिल्ह्यात सलग 10व्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील मधुमती नदीला पूर आलाय। सलग पाऊस कोसळत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीची कामं पूर्णपणे ठप्प आहेत। शेतात पाणी साचल्यामुळे आता पिकांची मुळं सडून जाण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे। हिंगोली जिल्ह्यात सलग 10व्या दिवशी पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आलाय आणि कयाधू नदी कोणत्याही क्षणी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। दरम्यान पुराच्या पाण्यातून एक तरुण वाहून जात असताना आसपासच्या नागरिकांनी त्याला वाचवलं। औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगावमध्ये पुराच्या पाण्यात एक जण वाहून गेल्याची घटना घडली। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये पुराचं पाणी काही प्रमाणात ओसरलंय, तर 24 तासांपासून भामरागडमधील वीज पुरवठा खंडित झाला असून त्याचा संपर्कही तुटलेलाच आहे। सध्या भामरागडमधून बचाव पथकाच्या बोटी फिरत आहेत, तर छत्तीसगडमधील पावसाचा फटका पर्लकोट नदीला बसला। परभणीतल्या येलदरी वसाहत व पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय। त्यामुळे येलदरी धरण 100% भरलंय। त्यामुळे प्रशासनानं येलदरी धरणाचे 10 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेत। या धरणातून पूर्णा नदीत 16,800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे।